श्री स्वामी समर्थ। आज 14 जानेवारी 2026 बुधवारला मकर संक्रांत आणि षटतिला एकादशी असा दुर्मिळ योग जुळून आला आहे। एका बाजूला सणाचा आनंद आणि दुसऱ्या बाजूला उपवासाचा दिवस असे आले आहे, तर अनेक भक्तांच्या मनात शंका आहेत। त्यावर धर्मशास्त्राचा आधार घेऊन केलेले महत्त्वाचे खुलासे आहेत। देवाला उपवास नसतो। उपवास हा मानवासाठी आहे, ईश्वरासाठी नाही। देव नित्यतृप्त आहे, त्यामुळे संक्रांतीचा मुख्य नैवेद्य म्हणजेच पुरणपोळी देवाला अर्पण करण्यास काहीही हरकत नाही। परंपरेनुसार देवाला गोड नैवेद्य जरूर दाखवावा आणि उपवास कोणी करावा, ज्यांची नेहमी एकादशी असते त्यांनी करावा आणि बाकीच्यांनी जे करत नाही त्यांनी कुठल्याही संभ्रमात न पडता आनंदाने पुरणपोळीचा आस्वाद घ्यावा आणि सण साजरा करावा। श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही चॅनलला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।